काय ग, आता का गप्प झालीस? आई, मला आणि माझ्या मुलाला असं परक्यासारखं वागवू नका हो. अंशूचं आयुष्य एका मोलकरणीमुळे पणाला लागलंय. माझ्यातल्या आईचा जीव घाबरतोय. प्लीज प्लीज मला समजून घ्या, मी हात सोडते. आजपर्यंत तुला समजूनच घेतलं होतं ना. वाटलं होतं कधी ना कधीतरी तू बदलशील, तुझा मुलगा बदलेल, सुधाराल तुम्ही. पण गोष्ट इतक्यात हरायला जाईल असं कधीच वाटलं नव्हतं बाई मला. आई, आई मी आता तुमचे पाय धरू का? मला द्याल ती शिक्षा मी मान्य करते. तुम्ही मला उपाशी ठेवा. मी घरातली सगळी भांडी घासेन, मी झाडलोट करेन, मी सगळं करेन, पण माझ्या अंशूचं लग्न ह्या मुलीशी लावू नका हो. प्लीज आई, प्लीज थोडी तरी दया दाखवा. हो, लग्न आयुष्यभरासाठी असतं नाही. शुल्लक चुकीची एवढी मोठी शिक्षा देताय तुम्ही. शिक्षा नाही, परिणाम. लग्न आयुष्यभरासाठी असतं आणि मूल नसतं का? अगं तू स्वतः 3 मुलांची आई आहेस ना. हो आई, पण अंशूला नाही करायचंय ना मोलकरणीशी लग्न. हो, एका मोलकरणीशी लग्न केले तर कुठेही तोंड दाखवू शकणार नाही तो. आई, किती वेळा किती वेगवेगळ्या तऱ्हेने सांगायचं तुम्हाला. नाही, मुद्दा अंशुमनच्या इच्छेचा नाहीये हो. मुळात असूच शकत नाही ना. कारण तुमच्या मुलाने जे प्रताप गाजवलेले आहेत त्याने त्याचं आयुष्य पणाला नाही लागलंय, पण ह्या मुलीचं लागलेलं आहे. हो ना? तिने हे कसं जमवलं ते मला माहित नाहीये, पण आपल्यात वाद घडवून आणते ही चिंगी, एवढं मात्र नक्की. ह्या प्रॉब्लेमचं काहीतरी सोल्युशन काढलंच पाहिजे. किती दिवस या बाळाबद्दल आपण भांडण करत राहणार आहोत घरात. हा, आणि ते पण ह्या चिंगीमुळे. नाही, सोल्युशनचं टेन्शन नको. राजवाडे परत आले की ते मिळेलच. म्हणजे तोपर्यंत काय आपण हातावर हात ठेवून बसायचं? हा, काहीच करायचं नाही. ती चिंगी मनमानी करणार. नाही, आता माझ्या लक्षात आलंय, हे सगळं तुझ्यामुळे होतं. तुझ्यामुळे. मल्लिका, तिला का दोष देतेस तू? आणि स्वानंदीने चिंगीला डोक्यावर चढून ठेवलंय ना, अगदी आल्या दिवसापासून. म्हणूनच इतकी मजल गेली तिची. आई, तुम्हाला आठवते का हो, चिंगी इथे आली तेव्हा कशी गरीब गाईसारखी होती. तेव्हाच मला कळून चुकलं होतं, ही मुलगी दिसते तेवढी साधी नाही. चेहरा भोळा आणि भानगडी सोळा. मला तेव्हाच माहिती होतं तिला घरात घेतल्याचा आपल्याला पश्चाताप होणार आहे. आणि बघा, दाखवलं की नाही प्रताप. आनंदी, का केलंस तू असं? का? मल्लिका मॅडम, ए, तुझं काय आता? तू कशाला येते आमच्यामध्ये? हा, चल निघितलं. Get out!